सुप्रभात सर्वांना, कसे आहात? रामकृष्ण हरी. तर आज महाशिवरात्र आणि धावपळ म्हणजे उपवास आहे, मंदिरात जायचं आहे आणि शिव म्हणजे माझ्या भावाचा मुलगा, त्याची तब्येत सुद्धा ठीक नाही, तर त्याला सुद्धा बघायला जायचं आहे. तर चला बघूया आज दिवसभर किती धावपळ होते ते. माझ्या घरात देवांबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा पूजा केली जाते, कारण त्यांच्यामुळेच आपण आज सगळे सण साजरे करतोय. देवाची पूजा झाली त्यानंतर मग मी दरवाजाच्या बाहेर उंबरठ्यावर फुलांची एक छोटीशी रांगोळी काढली. उंबरठ्याची रोज पूजा केल्याने घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते, घरात नेहमी सकारात्मकता राहते, म्हणून नेहमी उंबऱ्यावर फुलं ठेवत जायची. अहो, आज एक काहीतरी नवीन पदार्थ बनवत आहेत. कट पण नाही होत ते. बस इसका क्या बोलते बच्चों? काय बोलतो? चोका चोका आलू चोका. आलू चोखा. कुठून शिकले तुम्ही हे? चोखा ना ते अरे बटाट्याची भाजी आहे जी पाणीपुरी मध्ये वापरतात. लिट्टी चोका आलू चोका आहे ना त्याला ही बोलतात. अशी भाजी आहे ना आपलं पाणीपुरी तूप आहे, मध्ये तूप. वापरतात. तूप आहे नाही. बघा कसे चपाती भाजीवर ताव मारतायत. बायकोचा आज उपवास आहे, तिच्यासाठी थांबावं काही नाही. दिशा दक्षिण दिशा से चलाएं और ध्यान रहे कि जल उत्तर की ओर गिरता हो। महादेव को शांत और धीरे बहने वाली जलधारा अत्यंत प्रिय है। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग में चढ़ा सकते हैं। पंडित जी आपके तर आता आम्ही निघालो आहोत बदलापूरहून कोपरखैरनेला शिवला पाहायला. तर मध्ये सिग्नल लागला तर इथे हे RSSची एक रॅली चालू होती. इकडून येणार ती असेल. अरे काय झालं बाळा तुला? ताप आला. आणि ताई कुठे? गावाला गेली. खरंच? माझ्या शिवला काय झालं? चोका पिला म्हणतात मला मी भेटलो तर खाऊ काय? अरे बाबा 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 बाबा. काय काय रा हे घे बेटा. अरे नाही ताप आहे काय झालं? दरवाजा उघडायला नाही आला? हा. बॉटल उलटी झाली का ती? नाही सांडत नाही, सांडलं तर बाय बाय. शिवला भेटून मग आम्ही पुन्हा निघालो. उद्या पण दवाखान्यात न्या. उद्या म्हणून दवाखान्यात न्या. आणि ते नशा काय घेऊन जाय. बाय करा. बाय बाय. काय लागलं? हो. बाय बाय. शिव नीट झाला तू? बरा झाला का? तुळशीची पानं खा. बाय कायरा.
चला आई, बाय बाय. चला. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सखी चॅनलला सबस्क्राईब करा. शुभरात्री, काळजी घ्या.